माता की आज आपल्या संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार हितार्थ फाउंडेशन भंडाराच्या वतीने आयोजित हा मृत उत्पादन योजना च्या शुभारंभ प्रसंगी इथे उपस्थित आपल्या संघटनेचे अध्यक्ष दादाजी कठाणे, डॉक्टर उल्हासजी फडके आणि बाकी मंडळातील सर्व पदाधिकारी, आदरणीय मंच फडके सर, मनोजी बांते आणि इथे उपस्थित सर्व या संघटनेतील सर्व पदाधिकारी, सर्व मला असं वाटतं सर्व रिटायर्ड कर्मचारीच दिसून राहिले. 2-4 लोक सोडले की सर्व चेअरमॅन रिटायर्ड वाटून राहिले. आणि निश्चितच एक चांगलं काम आपण या माध्यमातून सुरू केलेलं आहे आणि आपल्या अनेक मागण्या सुद्धा आहेत. मृत्यूनंतर आपल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर मग त्याचा परिवार कुठे वाऱ्यावर सोडला नाही गेला पाहिजे, तर एक मदत आपल्या या संघटनेच्या माध्यमातून केली जाते. पण ही मदत भले 5,000 रुपयाची असो, पण त्या परिवाराला एक हिंमत असते की ही सगळी एवढी 190 लोकांची संघटना आमच्या सोबत आहे. आमचं उद्या काही बरं वाईट झालं, आमचं काही अडीअडचणी आली, आमचं काही पेन्शन थांबली किंवा आमचं कोणतंही काम जर पोलीस विभागात किंवा कुठे थांबले, तर हे 190 लोकांची ताकद आमच्या सोबत आहे. आणि तो जो धीर देण्याचं काम तुमची संघटना करताय, त्याकरता मी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा फार फार आभारी आहे आणि आमचं सर्वांचं अभिनंदन सुद्धा करतो. एक चांगलं काम निश्चितच या माध्यमातून सुरू केलेलं आहे. आता आपली ही आधी या योजनेची मला वाटतं जी लिमिट आहे ती 25 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे मोदीजींच्या माध्यमातून आणि आपल्या राज्याची 20 लाखापर्यंत ती आहे. निश्चित या माध्यमातून आपले अनेक प्रकल्प म्हणजे अनेक कामं राज्य सरकारकडे किंवा भंडारा एसपी ऑफिसकडे अनेक विषय प्रलंबित सुद्धा असतील. ते निश्चितच एक तुम्ही यादी करून द्या. ते सर्व आपण त्या संदर्भातली जून महिन्यात करून आता 15 दिवस नाही आहे. मी जपानला चाललेलो आहे आणि आल्यानंतर एसपी कार्यालयात आपल्या ज्या ज्या समस्या आहे सगळे घेऊन एक एसपी कार्यालयात आपण जूनच्या पहिल्या आठवड्यात या संदर्भातली एक बैठक लावून आपल्या जितक्या जास्त मागण्या पूर्ण करता येणार त्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार, हे मी आज आपल्याला शब्द देतो. एक चांगलं पाऊल रिटायर्ड झाल्यानंतर आपण सर्वांनी चांगलं उचललं, कारण कोणतं ना कोणतं सामाजिक बांधिलकी आपल्याला असली पाहिजे. आपल्याला तसं काही करायची गरज नव्हती, कारण आपण आपल्या युवापणापासून तर म्हातारपणापर्यंत, म्हातारे म्हणता येणार नाही, 60 वर्ष 60ला काही म्हातारे म्हणता येत, 80 वर्षाचा म्हातारा म्हणजे आता डेफिनेशन बदललेली आहे. पण आणि पेन्शन आता तुम्हाला तसं काही गरज नव्हती, पण एक काहीतरी सामाजिक बांधिलकी आपण असली पाहिजे आणि आपण काहीतरी समाजाला देणे आहे, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपला देणं आहे. आणि या भावनेने आपण निश्चितच ही संघटनेची सुरुवात केली. एक चांगलं काम या माध्यमातून आपण सुरू केलेलं आहे. अनेक अशा मला असं वाटतं की आणखीन अनेक संस्था वेगवेगळे कामं करतो. आणखीन त्या व्यतिरिक्त आणखी जर तुम्ही काम केलं तर 190 लोक तुमच्या संघटनेत आहेत, ही मोठी ताकद तुमची आहे. आणखीन नवीन लोक तुमच्या संघटनेत येतील. पण या माध्यमातून एक चांगलं काम तुम्ही करताय, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. मला आणखीन आज 3-4 कार्यक्रम आहे. तसं मी पहिले पाहिलं फक्त तुमच्या कार्यक्रमासाठी आज येणार होतो, पण म्हटलं मग एका कार्यक्रमासाठी काय मग शिरपूर धरणापर्यंत इथं मिटिंगा लावून ठेवलेल्या आहेत आणि थोडंसं उशीर झाला मला. आपल्या सर्वांना पुढील आपल्या सर्व कामांची वाटचाल करता शुभेच्छा देतो. मला इथनं पुढच्या कार्यक्रमाकरता निघायचं आहे म्हणून आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.